अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश जो आहे तो राष्ट्रवादीमध्ये झालेला आहे आणि त्यांचे समर्थक वगैरे आता सर्वच राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर एकवटलेले असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील आहे। राणाजी, खरं तर तुमच्या पत्नीचा आता राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झाला, आता खासदारकी आता धाराशिवमधनं ते लढवणार आहेत, बरोबर आहे? प्रतिक्रिया काय आपली? खरं तर महायुतीच्या सर्व नेत्यांनी मिळून ही जबाबदारी दिलेली आहे आणि ती योग्य पद्धतीने पार पाडली जाईल। परंतु ज्या पद्धतीने ओमराजे निंबाळकर समोर आहेत, आता तुमचे आणि ओमराजेंचे खटके अनेक वेळा उडलेले यापूर्वी देखील माध्यमांनी पाहिलेले आहेत आणि आता तुमची पत्नी स्वतः निवडणूक लढवते। ही निवडणूक आहे ती आपल्या देशाच्या विकासाच्या बाबतीतली आहे, मोदी साहेबांची निवडणूक आहे आणि विकासाचे मुद्दे जे आहेत याच्यावरतीच ही निवडणूक होणार। परंतु ज्या पद्धतीने आता उमेदवार राष्ट्रवादीमध्ये उमेदवार कोण होणार याची सातत्याने चर्चा होत असताना तुमचे आणि अजितदादांचे पारिवारिक संबंध असताना आता तुमच्या पत्नीचा थेट राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होतोय, अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील त्या भागातले नाराज आहेत। असं काही नाहीये, आपल्याला साधी बाब जी आहे ती लक्षात आज आली असेल की सर्व महायुतीचे जे घटक आमदार आहेत सगळ्यांनी एकत्रित येऊन, लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन निर्णय घेतलाय। अगदी 2-3 दिवसापूर्वीच आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमदार जे आहेत, लोकप्रतिनिधी जे आहेत, लोकसभा मतदारसंघ धाराशिवचे, ते एकत्रित येऊन निर्णय घेतील उमेदवारीच्या बाबतीत आणि त्या अनुषंगाने निर्णय जो आहे तो सर्व ज्येष्ठ जे आहेत त्यांना सांगून घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाच्या बाबतीमध्ये धाराशिव लोकसभेची जनता जी आहे ती मतदानाच्या माध्यमातून किती खुश आहे हे नक्की दाखवेल। यंदा ओमराजेंचा पराभव मग नक्की आहे असं समजू? मी कोणाचा पराभव नक्की आहे हे म्हणण्यापेक्षा महायुतीचे जे उमेदवार आहेत हे अतिशय ताकदीने विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, मोदी साहेबांना साथ देतील आणि देश विकसित करण्याचं मोठं भाग्याचं काम करतील। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, त्यांच्या पत्नी आहेत अर्चना पाटील, यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि आता अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश सुद्धा झालेला आहे आणि त्या आता धाराशिव या लोकसभा मतदारसंघातून यापुढे निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ही स्वतः अर्चना पाटील जे आहेत त्या आता सर्वच महायुतीच्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत त्यांचे पती राणा जगजितसिंग पाटील आणि इतर शिवसेनेचे जे महायुतीचे जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत ते आता सध्या त्यांची भेट घेताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण पक्षप्रवेशाचा सोहळा जो झालेला होता। अनेक चर्चेच्या फैरी ज्या आहेत त्या राणा जगजितसिंग पाटील जे भाजपचे तुळजापूरचे आमदार आहेत आणि त्याचसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये झालेली होती आणि त्यानंतर ही उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण जे आहे ते सध्या तरी आपण पाहतोय आणि संपूर्ण एक उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या अर्चना पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। अर्चना मॅडम, खरं तर तुम्हाला पहिल्यांदाच संपूर्ण ही लोकसभेची निवडणूक लढण्याची संधी मिळते, काय सांगाल? यापूर्वी जिल्हा परिषदेचा तुम्हाला अनुभव? नंतर बोलू ना सविस्तर, आता का आजच का सगळे वाईट? महायुतीकडनं तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे, तुमचे आणि अजित पवारांचे पारिवारिक संबंध आहेत आणि अनेक चर्चा झाल्यात आणि त्यानंतर महायुतीच्या सर्व नेत्याचे देश पातळीवरील आणि आमच्या उस्मानाबाद मतदारसंघातील सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला महायुतीची उमेदवारी दिली आणि मोदी साहेब निवडून 101% येणार आहे, त्यामुळे मोदी साहेबांचे देशाला जगाच्या 3ऱ्या अर्थव्यवस्थेला नेणार आहे त्याच्यामध्ये माझा धाराशिव मागे राहू नये याच्यासाठी सर्व नारी शक्ती आणि आमचे पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर्स सगळ्या मतदारसंघातले सगळे मला 101% निवडून देतील। आई तुळजाभवानीच्या मतदारसंघात महिला निवडून ओमराजे निंबाळकरांचं कडवं आव्हान, मी कोणाला फाडायसाठी निवडून येत नाही, मी जिंकण्यासाठी निवडते, मला समोर कोण याच्याशी घेणं देणं नाही। जनसंपर्क खालती स्ट्रॉंग आहे अशा? आमचा पण जनसंपर्क आहे, आमचा पण। ही झुंज कडवी मानायची का? नाही, माझ्यासाठी नाहीये। तर आपण पाहिलं की या होत्या अर्चना पाटील, ज्या महायुतीच्या धाराशिवच्या उमेदवार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी निवडणूक असणार आहे ती आमच्यासाठी सोपी नसणार आहे, परंतु आम्ही निवडणूक लढू असा जो विश्वास आहे तो अर्चना पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन अक्षय मंकाणे, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.